नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण काल पाहिलं असेल आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी या शिपमध्ये पार्क केली होती आणि ती गाडी आज अनलोड झालेली आहे. तर हीच गाडी आपण अनलोडिंगसाठी आज जाणार आहोत मित्रांनो दुसऱ्या पोर्टवर म्हणजेच बंदरावर. तर तत्पूर्वी आपण आपल्या गाडीला या शिपमधनं बाहेर काढूया सक्सेसफुली, कारण की आज आपली गाडी मित्रांनो लोडेड आहे. पूर्णपणे या गाडीला आज लोड केलेलं आहे मित्रांनो कालच्या सत्रामध्ये. तर आज आपण मात्र निघणार आहोत दुसऱ्या बंदरावर गाडी अनलोडिंगसाठी. तर तत्पूर्वी मी या गाडीला हळूवाररित्या बाहेर काढतो. तर आपण पाहू शकाल मित्रांनो आपली जी गाडी आहे ती दोन्ही साईडने नीट बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते आणि सक्सेसफुली आपण या शिपमधनं आपली गाडी बाहेर काढलेली आहे मित्रांनो. आणि आपण पाहू शकाल संध्याकाळचं वातावरण आहे. जवळजवळ घराच्या आतमध्ये 7:24 झालेली आहेत आणि थोडासा अंधारसुद्धा आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओच्या सत्रामधनं. तर आपण जाऊया मित्रांनो आपल्या पोर्टवर जिथे आपल्याला गाडी अनलोड करायचं आहे. आणि आपण पाहू शकाल उजव्या बाजूला मोठमोठे कंटेनरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी आपण जाऊया आणि समोरच एक गेट आहे, तो गेट पास केल्यानंतर आपण निघणार आहोत मित्रांनो मेन रोडवर. आणि मेन रोडवर पोहोचण्या अगोदर आपण पाहू शकाल गाडीचं लुक, फ्रंट लुक आपण पाहू शकाल. आता गाडीचे मात्र हेडलाईट इथे ऑन होत आहेत आणि बघा समोरच आपल्याला मेन रोडसुद्धा पाहायला मिळतो आहे. तत्पूर्वी आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, डाव्या बाजूला आपलं वळावं लागेल. आणि आपण रस्ता जर पाहिला तर खूपच छोटा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आणि आजूबाजूला घरंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर टर्न मारताना थोडंसं मुश्किल होते, थोडंसं कठीण होते टर्न मारताना आणि टर्नसुद्धा आपण सक्सेसफुली ते मारलेली आहे. तर आपण पाहू शकाल किती छोटा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि दोन्ही बाजूने घरं आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला मित्रांनो विसरू नका. आणि एक छोटासा कमेंटसुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकाल. तसेच आपण पाहू शकाल पुढे पुन्हा एकदा टर्न आपल्याला पाहायला मिळते, उजव्या बाजूने आपल्याला वळावं लागेल आणि हा टर्नसुद्धा खूपच छोटा आहे. आणि हे बघा मित्रांनो आपली जी मागची गाडी आहे ती थोडंसं त्यांचा ओव्हर कंट्रोल झाला असं मला वाटते आणि गाडी मात्र तिथे ठोकताना आपल्याला पाहायला मिळते. तर होऊया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा रात्रीचं वेळ आहे आणि इथे लाईटसुद्धा रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळत नाही आहे मित्रांनो. ही एक खरोखर चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण की ट्रॅफिक नसेल तर आपण व्यवस्थितरित्या गाडीसुद्धा चालवू शकतो आणि आपल्याला टाईमसुद्धा कमी लागेल पोर्टवर पोचायला आणि आपली गाडीसुद्धा लवकरात लवकर अनलोडिंग होईल. तर समोर आपल्या एक लक्झरी बस पाहायला मिळते. तर सिग्नलसुद्धा रेड होतो आहे, त्यामुळे बस ही थांबलेली आहे. आता येल्लो झालेली आहे आणि ग्रीन झालेला आहे सिग्नल, त्यामुळेच मी त्याला अप्पर डिप्पर दिली आहे आणि तो सुद्धा निघालेला आहे मित्रांनो. आपल्यालासुद्धा डाव्या साईडला वळावं लागेल. इंडिकेटर आपण पाहू शकाल उजव्या कोपऱ्यावर आपल्याला मॅप पाहायला मिळतो आहे, त्या मॅप्सनुसार आपल्याला गाडी चालवावी लागते मित्रांनो. हे बघा टर्न किती लहान आहे आणि वळण घेतानासुद्धा समोर एक बस आहे, त्यामुळे थोडंसं हळूवाररित्या आपल्याला टर्न घ्यावी लागेल. गाडी मात्र इथे कोणाला लागू नये एवढी काळजी आपल्याला घ्यावी लागेल मित्रांनो. तर आता मात्र थोडीशी ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळत होती आणि आपण रस्ता जर पाहिला तर सतत आपल्याला छोटा रस्ता पाहायला मिळतो आणि दोन्ही बाजूला आपल्याला वस्ती पाहायला मिळते. भरभरून घरंसुद्धा रस्त्यावर पाहायला मिळतात मित्रांनो. खूप सारी घरं आपल्याला पाहायला मिळतात रस्त्यावरतीच. आणि रस्ता जर पाहिला तर छोटा रस्ता आहे आणि या छोट्या रस्त्यावर एवढी मोठी गाडी चालवणं थोडंसं मुश्किल होते मित्रांनो, कारण की टर्न वगैरे मारताना थोडंसं मुश्किल होते. आता बस पण पुन्हा एकदा तीच बस आपल्या पुढे आहे आणि मध्येच एक छोटीशी कार आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा रेड सिग्नल येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर थोड्याच वेळात आपल्याला ग्रीन सिग्नलसुद्धा येताना पाहायला मिळेल आणि ग्रीन सिग्नल आलेला आहे मित्रांनो. चला जाऊया आपल्या पुढच्या जर्नीला. तर पुन्हा एकदा आपलं इथे वळावं लागेल डाव्या साईडला आणि आपण पाहू शकाल पुन्हा एकदा छोटासा टर्न इथे आपल्याला पाहायला मिळतं. वळण आपण पाहू शकाल मित्रांनो खूपच छोटा आहे. तर वळण तर सुद्धा आपण घेतलेलं आहे मित्रांनो आणि समोर डिवायडर आहे, तर हळूवाररित्या गाडी आपल्या इथे चालवावी लागेल. आणि आपण घरं जर पाहिली तर खूप सारी घरं आपल्याला पाहायला मिळतात. आणि रात्रीची वेळ आहे मित्रांनो, रात्रीचं जो लुक आहे हे सुद्धा आपल्याला सुंदररित्या पाहायला मिळते. घरांमधली जी लाईट आणि जी रस्त्यावर सुद्धा आपल्याला लाईट पाहायला मिळते, जे ॲनिमेशन आहे या गेममधलं खूपच सुंदररित्या ॲनिमेशन आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आणि जे बॅनर लागलेले असतात मोठमोठे बॅनरसुद्धा आपल्याला हायवेवर पाहायला मिळतात. तसेच बॅनरसुद्धा आपल्याला या गेममध्ये सुद्धा पाहायला मिळतात आणि त्या बॅनरमध्ये सुद्धा लाईट
येताना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. तर खूप सुंदर ॲनिमेशन या गेममध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकाल आपल्या बाजूला एक पुन्हा एकदा लक्झरी बस, दुसरी लक्झरी बससुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळते. त्या दोघांना मात्र आपण ओव्हरटेक केलेलं आहे आणि इथे आपल्याला पाहिलं तर बॅनरसुद्धा पाहायला मिळत होता, परंतु आपल्याला वाचायला एवढा टाईम मिळाला नाही. आपली गाडी तिथपर्यंत क्रॉस झाली होती. तर आपल्याला इथे टर्न मारून या सर्कलला गोल राऊंड मारून ना आपल्याला टर्न मारून जावं लागेल मित्रांनो. तर जसं का आपण मॅपमध्ये पाहू शकाल तर टर्न तर मी मारलेला आहे, परंतु थोडंसं आपल्याला इथे जजमेंट चुकलेलं आहे मित्रांनो. आपण चुकीच्या ठिकाणी टर्न मारली. टर्न आपण बरोबर मारली होती, परंतु आपल्याला जायचं होतं समोर, परंतु आपण इथे पुन्हा त्याच रस्त्याला आलो होतो. तर मी पुन्हा एकदा रिव्हर्स गिअर टाकलेला आहे आणि आपण रिव्हर्स येऊन ना आपल्याला जायचं आहे या उजव्या कोपऱ्यामध्ये. आपण पाहू शकाल मित्रांनो, पुन्हा एकदा मी मागे घेतोय आणि आपल्याला इथे सरळ जायचं होतं, परंतु आपण त्याच रस्त्याला आपण गेलो होतो. एक्झॅक्ट या मॅपमध्ये दाखवलं तसंच मी टर्न घेतली होती, परंतु थोडंसं मिसमॅच झालं. तर काही नाही मित्रांनो, रात्रीची वेळ आहे म्हणून असं होऊन जाते. तर समोर आपल्याला जायचं आहे. तर पुन्हा एकदा मी जातोय या समोरच्या दिशेने आणि हे बघा मित्रांनो, आपण आलेलो आहोत सरळ आणि आपण पाहू शकाल मॅपमध्ये सुद्धा आपली जी गाडी आहे मॅपसुद्धा आपल्याला बरोबर दाखवत आहे. तत्पूर्वी आपण जाऊया, वळूया आपण पुढच्या सत्रामध्ये. आणि हे बघा किती छोटा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आणि बाजूलाच संपूर्ण घरं आपल्याला पाहायला मिळतात. मोठी मोठी घरंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु हे बघा किती छोटा टर्न आहे मित्रांनो. आता जर इथे समोर गाडी असती तर आपल्याला टर्न घेण्यामध्ये थोडंसं कठीण झालं असतं, परंतु काही नाही मित्रांनो, आपण गाडी सक्सेसफुली इथे टर्न मारलेली आहे आणि आपल्याला अजूनही खूप पुढे जायचं आहे. आणि घड्याळातसुद्धा 7:54 झाले आहेत, जवळजवळ 8 वाजलेले आहेत आणि आपल्याला एक्झॅक्ट पोचायचं आहे 8:42 आपल्याला त्या पोर्टवरती पोचायचं आहे. तर आपली गाडीसुद्धा लवकरात लवकर खाली होईल अशी मी अपेक्षा करतो. बघा समोरनं एक गाडीवाला आपला अप्पर टिप्पर देतोय, कारण की इथे आपण पाहिलं तर खूपच छोटे टर्न आपल्याला पाहायला मिळतात आणि रस्ता तर खूपच छोटा आहे मित्रांनो. मी पहिल्यापासून व्हिडिओमध्ये सांगत आलो की या मॅपमध्ये खूपच छोटे रस्ते आपल्याला पाहायला मिळतात. हा बघा मित्रांनो कसा थांबलेला आहे रस्त्यावरच. ना स्वतः जात आहे ना मला सुद्धा जाऊन देत आहे मित्रांनो. का माहिती नाही काय झालं याला. तर हा स्वतःसुद्धा थांबलेला आहे, मलासुद्धा जाऊन देत नाही आहे. तर जातोय मी. गाडी लागली तर ठीक, नाहीतर आपण निघालेलो आहोत. स्वतःसुद्धा जात नव्हता आणि आम्हालासुद्धा जाऊ देत नव्हता. तर काही नाही मित्रांनो, असे खूप भेटत असतात रस्त्यामध्ये. दरम्यान आपण पाहू शकाल आपल्या डाव्या बाजूला आपण वळणार आहोत आणि ज्या ठिकाणी आपल्याला गाडी अनलोड करायची आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण दरम्यान पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करावी लागेल. त्यानंतर आपली गाडी अनलोडिंग होईल. तर आजचा दिवस होता आपला इथे समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.